लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते आपण इकडे पाहणार आहोत. इकडे मीनाक्षी जी आहे ती विचार करत असते की दुपारी तिने सखीला जे जे डोक्यामध्ये भरवलं आहे त्या सगळ्या गोष्टी सखी ज्या आहे त्या खरंच सगळ्यांसमोर बोलून दाखवेल का. इथे कान्हा जो असतो तो आता मीनाक्षीला भेटायला येतो. त्यासोबतच तो म्हणतो की काय 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 चाललं आहे डोक्यामध्ये. मीनाक्षीला तर आता कान्हाचा भरपूर राग आलेला असतो. म्हणूनच मीनाक्षी ही जी आहे ती आता कान्हाला काहीच बोलत नाही. कारण कान्हाकडे एक असं सत्य असतं जे मात्र ते मीनाक्षीबद्दल तो सत्य खरं तर सरकारला सांगू शकलं असतो. पण इकडे जो कान्हा आहे तो तिला म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे ना. तेव्हा मीनाक्षी म्हणते की मी तुझी खोली जी आहे ती बरोबर आवरली आहे की नाही हे बघायला आले होते. कारण मला असं कळालं आहे की सखी जी आहे ती तिच्या खोलीमध्ये तुला काही राहू देणार नाही. म्हणूनच मी ते चेक करायला आले होते की तुझी खोली कशी आहे ते. तेव्हा लगेचच कान्हा म्हणतो की अहो तुम्हाला आणि सरकारला माझी किती काळजी हो. भरपूर तुम्हाला तर खूप काळजी आहे माझी असं म्हणून तो सांगत असतो. तेव्हा इकडे मीनाक्षी म्हणते की तू खूप हुशार आहेस. तेव्हा लगेचच कान्हा म्हणतो की अहो आहेच मी हुशार. आता बोललो ना मी तुम्हाला मी खूप हुशार आहे म्हणून. मी असं आहे की मला ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये रुजवायचा प्रयत्न कराल तिथे तुम्ही पाणी घालत मला रुजवत राहाल तिथे मी मला वाटेल तसं रुजतोच असं म्हणून तो खरं तर मीनाक्षीला अशी गोष्ट ही सांगत असतो. तेव्हा मीनाक्षी जी आहे ती चिडून त्याच्याकडे पाहत असते आणि त्यासोबतच कान्हा तिला म्हणतो की जर आता तुम्ही निघालात तरीसुद्धा मला चालेल. थांबायची आता काही एक गरज नाही आहे असं म्हणून मीनाक्षीला आता तो खोलीच्या बाहेर जायला सांगतो. मीनाक्षी जी आहे ती आता त्याच्या बोलण्याकडे पाहून हसते आणि त्यासोबतच ती त्या खोलीच्या बाहेर आता निघून जाते. कारण कान्हाचं पुढचं काही ऐकण्यामध्ये आता तिला कुठलाही इंटरेस्ट हा राहिलेला नसतो. इकडे कान्हा जो आहे तो मीनाक्षीकडे जाताना खूपच विचित्र नजरेने असा पाहत असतो. कारण की त्याला असं वाटत असतं की जर हे ह्या खोलीमध्ये आले आहेत म्हणजे नेमकंच ह्यांचा पण कुठला ना कुठला तरी डाव हा नक्कीच असेल. कारण ह्या पण दुसऱ्यांपेक्षा काही कमी नाहीत. ह्या पण एकवर एक डाव ह्या फेकतच राहतात जेणे की म्हणजे मध्ये इथे आग लागत राहावी म्हणून. असं म्हणून इकडे कान्हा ही मीनाक्षीचं जे काही सत्य आहे ते पूर्णपणे समजून जातो. इकडे कान्हा जो आहे त्याला माहिती असतं की मीनाक्षी जी आहे ती सगळ्या गोष्टी या खोट्या प्रेमाखातीरच करत आहे म्हणून. मनामध्ये तिचं वेगळंच काहीतरी एम आहे. इकडे जी आता दुसरीकडे मीनाक्षी ही खोलीच्या बाहेर ही फायनली आता निघून जाते. कारण की तिला खोलीच्या बाहेर हे आता थांबायचंच नसतं. दुसरीकडे जो पुरुषोत्तम आहे तो पण आता आलेला असतो. सगळेजण हे एकत्र डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. इतक्यातच तिथे आता कान्हा येतो आणि सखीच्या बाजूला जाऊन बसतो. तेव्हा सखी जी आहे ती पाहते की माझ्या बाजूला हा कान्हा बसलाय. म्हणूनच सखी ती आता त्याच्या बाजूच्या टेबलवरून ताबडतोब उठते आणि लगेचच जाऊन कुल्फीच्या बाजूलाच म्हणजेच त्याच्या समोर अशी येऊन बसून जाते. इथे आता सखीला साधं त्याच्या बाजूलासुद्धा बसायचं नसतं. त्याच्या बाजूलासुद्धा बसणं आता तिला चिडचिड होत असते. इथे कान्हा हा आता समोर बसलेला असतो. त्याला काहीच वाटत नाही. लगेचच इकडे कान्हा जो आहे तो समोर असलेला पापड जो आहे तो उचलतो. तो पापड उचलल्या क्षणी त्याला एक गोष्ट लक्षात येते की बेबी सरकारांनासुद्धा पापड हा प्रचंड आवडतो म्हणून. लगेचच कान्हा जो आहे त्याला कळतं की बेबी सरकार जे आहेत त्या पापडसाठी भांडतात आणि एकदा आमचं कसं भांडण झालेलं पापडसाठी ही गोष्ट पण त्याला आठवू लागते. इथेच जी आता सखी आहे तिला खूप राग आलेला असतो. कारण की पापड ही त्या दोघांची एक निशाणी असते. म्हणूनच सखी काय करते एक पापड उचलते आणि तो पापडचा पूर्ण चुरगळा मुरगाळा करून टाकते. कारण की तिला तो पापड जो आहे तो
कान्हाला दाखवायचाच नसतो. इथे कान्हा जो आहे तो आता पाहतो की सखीने पापड जो आहे तो तोडून दिलाय म्हणून, आणि त्यासोबतच ती रागाने कान्हाकडे पाहत असते. कान्हाला समजून जातं की सखी मॅडम ज्या आहेत त्या अजिबातच इंटरेस्टमध्ये नाही आहेत म्हणून. इथे आता दुसरीकडे कान्हा जो आहे तो एक घास असा खायलाच घेतो, पण तिकडे समोर असलेली जी कुल्फी असते ती खरं तर आता कान्हाला नको नको असं करून तिच्या ह्याच्या कंपसच्या ह्याच्यामध्ये इशारे करून दाखवत असते. इथे कान्हा तिला तरीसुद्धा नको नको इशारे तिचे पाहत असतो, पण त्याला ती काय बोलते हे कळतच नाही. इतक्यातच जी उर्मिला आहे ती कान्हाला समजवत असते की या घरातला पहिला नियम हा आहे की सरकारने खाल्ल्याशिवाय इकडे कोणीही खाणार नाही, असं म्हणून ती तिला घरातला नियम जो आहे तो सांगत असते. इतक्यातच तिकडे तिचाच नवरा येतो आणि त्यासोबतच पापड उचलतो आणि ते पापड जे आहे ते तोंडात घालतो, कारण त्याला तर सरकार असल्या नसल्याचा काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे आता तिकडे कान्हा येतात. कान्हा हा सरकारला पाहून खुश होतो. तो सरकारला म्हणतो की अहो बरं झालं तुम्ही लवकर आलात, कारण की भुकेने माझा आता जीव गेलेला असतो. म्हणून तो कान्हा आता सरकारला इकडे पण खरं तर खूपच जास्त मस्का लावत असतो. इथे जी आता सखी आहे ती कुल्फीला म्हणते की कुल्फी मला तुला एक गोष्ट सांगायची, बाळा तू आतमध्ये जाऊन थोड्या वेळ बसतेस का? तेव्हा कुल्फी तिला का असं विचारते, तेव्हा सखी जी आहे ती तिला अजिबातच सांगत नाही की का म्हणून, कारण ते तुझं थोडं एक पर्सनलच काम आहे असं म्हणून ती सांगत असते. इथे जी सखी आहे ती आता सगळ्यांना काहीतरी इम्पॉर्टंट असं सांगणार असते. जशी कुल्फी ही वर निघून जाते, सरकार ही सखीला म्हणतात की आता ह्याच्या पुढे सखीचे नियम वगैरे चालू होणार आहे का घरामध्ये. तेव्हा सखी म्हणते तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तसं वाटून घ्यायला, पण तुम्ही आता कमीपणा समजू नका, कारण माझ्या आयुष्याची बर्बादी करून तुम्ही खूपच चांगली गोष्ट केली आहात. इथे आता सगळेजण हे खुश असतात, कारण की त्यांना असं दिसत होतं की आता इथे पुन्हा एक असा तमाशा हा लवकरात लवकर होणार आहे म्हणून. इथे आता जो सरकार आहे ती म्हणते की लवकरात लवकर बोल की तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा सखी ही सगळ्यांना सांगू लागते की उद्यापासून ती आता सगळ्यांसमोर सांगते की हे जे लग्न आहे हे तुम्ही मला माझ्याकडून फसून माझ्याकडून करून घेतलं. खरं तर तुमच्या मनामध्ये हे असे काही प्लॅन्स होते हे मला अजिबातच माहिती नव्हतं, नाहीतर मी ते लग्न तिकडच्या तिकडेच सोडवलं असतं आणि त्या लग्नाला माझा कुठलाही आता हक्क नसता. तरीसुद्धा हे लग्न तुम्ही बांधून दिलं, ह्या गोष्टीवरती मी ठीक आहे आणि ओके असे म्हणते, पण आता ह्याच्यापुढे जे काही हुकूम चालणार आहे ते माझे चालणार आहे. ह्या लग्नामध्ये मी डिसिजन घेणार आहे, जो काही आमचा डिसिजन असेल ते. मी आता हे जाहीर करते की हे जे लग्न आहे ते अजिबातच मी मांडणार नाही आणि मी ह्यापुढे हे लग्न मांडूसुद्धा शकत नाही, असं म्हणून सरकारला ती हा शॉकर देते. त्यासोबतच सरकार जे असतात ते आता तिचं सगळं गोष्ट हे नीट ऐकत असतात. त्यासोबतच ती सांगते की हे जे लग्न आहे हे मी माझ्या बाबांसाठी केलं होतं, ना की दुसरं कोणासाठी. माझ्या बाबांची इच्छा होती म्हणूनच मी हे लग्न केलं होतं, नाहीतर मला काहीच हौस नव्हती हे लग्न करायची, असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते. इतक्यातच ती म्हणते की आता मला हे लग्न जर मान्यच नाही आहे तर मी ह्याला ठेवू तरी कशाला. म्हणूनच मी आता उद्याच्या उद्या वकिलांना मी घरी बोलवते, असं म्हणून ती सरकारला मोठा शॉकर देते. सरकार आता वकिलाचं नाव जे ऐकूनच शॉक होऊन जातात आणि त्यासोबतच उभं राहतात. तेव्हा सरकार जे आहे त्यांना कळत नाही की नेमकं सखीला आता काय बोलायचं ते. तेव्हा इकडे जे तिचे छोटे काका असतात ते तर मात्र पाहत असतात आणि त्यांना त्याचं सगळं बोलणं हे पटत असतं. इथे सरकार हे आता ऐकत राहत असतात की सखीला काय काय बोलायचं आहे आणि काय नाही बोलायचं आहे ते, कारण तिच्या मनामध्ये खूप गोष्टी या भरून असलेल्या असतात. म्हणूनच इकडे सरकार जे आहेत ते सखीचं सगळं बोलणं हे नीट ऐकत असतात.
त्यांना असं वाटतं की जर मन भरालं तर मात्र ती गप्प मडे खाईल आणि अजिबातच माझं काहीच हे चुकीच्या पद्धतीने घेणार नाही. सगळ्यांना मोठ्याने सांगते की हे जे विश्वासघातावरती लग्न आहे ना, हे मी अजिबातच टिकून देणार नाही आहे. मी ताबडतोबच कान्हापासून डिवोर्स घेणार असं म्हणून ती सगळ्यांनाच शॉकर देते. सगळ्यांनाच अजिबातच पटलेलं नसतं की सखी जी आहे हे अचानकच असं कसं काय बोलू शकते म्हणून. सरकार पण शॉक होऊन जातात. त्यासोबतच कामना पण हा शॉक होऊन जातो जसं तो डिवोर्सचं नाव जे आहे ते ऐकतो. डिवोर्स ऐकून कान्हाच्या आता शहारा आलेला असतो. सरकार पण शॉक होऊन जातात की सखी डिवोर्सबद्दल हे बोलू तरी कशी शकते म्हणूनच ती उद्या वकिलांना घरी बोलवणार आहे वाटतं असं म्हणून ती बोलत असते. तेव्हा इकडे आता सरकार जे आहेत ते चिडून सखीला म्हणतात की वा, बरोबर करतेस तू, सगळ्यांना दाखवूनच देते की सरकारची मुलगी आहेस तू म्हणून. तर सरकारची मुलगी ही सरकारसारखीच असणार ना. तू हे असं सगळं बोलून सगळ्यांना छान असं कॉम्प्लिमेंट आणि हेडलाईन्स देतेस. तेव्हा सखी ही सरकारला म्हणतात की तुम्ही किती जास्त कन्फ्युजिंग आणि वाईट आहात, कारण तुम्हाला मी जे बोलते त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला हेडलाईन्सची वगैरे कळतं आहे आणि हेडलाईन्सची वगैरे फिकर आहे, बाकी माझी ही फिकर नाही आहे तुम्हाला असं म्हणून सरकार जे आहेत ते आता सखीला नीटपैकी ऐकत असतात. इथे सखी जी आहे ती चिडलेली असते म्हणूनच ती तिचा डिवोर्सचा डिसिजन हा सगळ्यांना सांगून टाकते. तेव्हा इकडे सरकार जे असतात ते म्हणतात की डिवोर्स हा फक्त एक कागद आहे. त्याचबरोबर सखी ही सरकारला सांगत असते की तुम्ही खूपच जास्त दृष्ट आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्या लाईफवरती हक्क गाजवलात, पण आता मी मोठी झाली आहे आणि त्यासोबतच मी माझ्या लाईफवरती तुम्हाला अजिबातच हक्क करून देणार नाही. मी माझ्या लाईफचे डिसिजन्स हे स्वतः घेणार असं म्हणून ती सरकारला सांगत असते. सरकार जे असतात ते फक्त आणि फक्त आता सखीला ऐकतच असतात की नेमकं सखी ही काय बोलते ते. सोबतच सरकार जी आहे ती सखीला म्हणत असते की बरोबर आहे, तुला डिवोर्स घ्यायचा आहे, तू बिनधास्त डिवोर्स घे, मला त्याच्यावरती काही एक हरकत नाही आहे. पण मला मात्र फक्त एकच सांग, जर तू डिवोर्स घेणार असशील आणि डिवोर्स पेपरवरती तू सह्या करशील तर त्या सह्या ह्या तुझ्या ग्राह्य धरल्या जातील का. तेव्हा सखी सरकारला म्हणते की बरोबर आहे तुमचं, अजिबातच ग्राह्य धरल्या जाणार नव्हत्या. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का, आता माझं लग्न झालं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट तर मात्र वकिलांनी सांगितलेच असतील की माझं लग्न झाल्यावरती माझ्या सगळ्या सह्या ज्या आहेत त्या आता ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणूनच मी आता ठरवलं आहे की मला कान्हा हा माझ्या आयुष्यात नको आहे. ह्यानी माझ्याशी फसून लग्न केलं आहे. हा माझा जोडीदार म्हणून नाही तर तुमचा पपेट घरजावई म्हणून या घरामध्ये आला आहे. म्हणूनच मला ह्याच्यासोबत राहायची अजिबातच इच्छा नाही. याने फसवलं आहे मला आहे असं सगळं ती बोलत असते. इथे सखीचा काका हा टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की व्हेरी गुड, खूपच छान आणि बरोबर असा डिसिजन घेतला आहेस तू असं म्हणून ती त्याला सांगत असते. इथे कान्हा जो असतो त्याला आता ह्याच्यामध्ये काय बोलायचं हे कळत नाही. तरीसुद्धा कान्हा हा स्वतःचं मत हा त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न करतो. तो सखीला समजवायचा प्रयत्न करतो की सखी मॅडम, डिवोर्स हा एकच ऑप्शन नसू शकतो. तेव्हा सखी ही आता कान्हाला शटअप करते. ती त्याला म्हणते की शटअप हो, माझ्या डिसिजन्समध्ये तू स्वतःचे ओपिनियन्स द्यायला तू माझा नवरा नाही आहेस, तू फक्त आणि फक्त एक प्यादा आहेस जे की सरकारांचं आहेस. म्हणूनच माझ्या ह्याच्यामध्ये तू अजिबातच लुडबुड करू नको असं म्हणून सखीला तो सांगत असतो. इथे सरकार जे असतात ते सखीलाच पाहत असतात. सरकारला कळून जातं की सखी जी आहे तिने आता पूर्णपणे तिचं मत हे बदललेलं आहे. तिच्या छोट्या काकाला आनंद होतो. तो म्हणतो की अगदीच बरोबर तू डिसिजन घेतला आहे, हा डिसिजन एकदम परफेक्ट आहे आणि तुझ्या पाठीशी मी उभा आहे असं म्हणून ते सांगत असते. इथे जी आता उर्मिला असते
ती त्याला गप्प करते, तिला म्हणते तू अजिबातच गप्प हो, तू ह्या सगळ्यामध्ये अजिबातच बोलायचा प्रयत्न करू नकोस, असं म्हणून ती त्याला गप्प करायचा प्रयत्न करते. तो म्हणतो की मी गप्प का हो, माझ्या भाचीच बद्दल मी बोलतो आहे, म्हणून मी अजिबातच गप्प होणार नाही. इथे सरकार हे सखीला म्हणतात की तरीसुद्धा तुला जे काय करायचं आहे ते तू कर, पण कान्हा जो आहे तो माझा घरजावाई आहे आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी या माझ्या बाजूने आहे, तू वळू शकणार नाही आहेस. तेव्हा सखी म्हणते की अहो असं कसं वळू शकणार नाही, डिवोर्स हा होणारच, कारण की ज्या माणसांनी मला फसवलं आहे त्या माणसांसोबत एक सेकंडही राहायची मला आता अजिबातच इच्छा राहिलेली नाही आहे, असं म्हणून इकडे ती सांगत असते. सगळेजण आता सखीचा हा डिसिजन पाहून खूपच जास्त शॉक झालेले असतात, कारण की सखीनी हा आता खूप मोठा असा बॉम्ब घरामध्ये फोडलेला असतो. तेव्हा सखी ही कान्हाला नीटपैकी समजून सांगते की कान्हा, आता तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत पाहुणचार हा करून घे, कारण उभ्या जन्मात तरी मी तुझं नाव हे माझ्या नावापुढे लावणार नाही. मी फक्त आणि फक्त एकच नाव लावणार, ते म्हणजे सखी राघव कामत, आणि ह्याच गोष्टीवरती मी एकनिष्ठ राहणार आहे. मला अजिबातच तुझ्यासारखं फसवणूक हे करून घ्यायचं नाही आहे स्वतःचं, असं म्हणून ती सांगते आणि तिथून निघून जाते. सरकारांना प्रचंड राग आलेला असतो. सरकार तिथे टेबलवर असलेला चमचा हा जोरात फेकून देतात आणि त्यासोबतच ते दाखवतात की त्यांना किती राग आला आहे ते. इथे पुरुषोत्तम आणि जी मीनाक्षी आहे ती एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा पुरुषोत्तमला कळतं की ह्याच्या सगळ्या डिवोर्सची वगैरे गोष्टी आहे त्या मीनाक्षींनी सखीच्या डोक्यामध्ये भरून दिल्यात. तेव्हा मीनाक्षी सांगते की मला त्या कान्हाबद्दल इतका राग आहे म्हणून मला हे करायला हवंच होतं, कारण ते उद्या जाऊन आपल्याबद्दल काय काय बोलेल सरकाराला हे आपल्याला सांगता येणार नाही, म्हणून त्यापेक्षा तो आपल्या घराच्या बाहेरच जाण्यासाठी योग्यताचा आहे. आणि हे सगळं मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या फायद्यासाठी केलं आहे. आता ह्या गोष्टीवरून तरीसुद्धा तुम्ही तुमचा फायदा करून घ्या, मला असंच वाटतं आहे, असं म्हणून इकडे पुरुषोत्तम म्हणतो की व्हेरी गुड, खूपच छान आणि खूपच भारी कामगिरीचं केलं आहेस तू, ह्याच्यावर आता मी माझा कसा स्वतःचा फायदा करून घेतो हे तू पाहतच राहा. म्हणून दुसरीकडे सखी ही आरशामध्ये पाहत स्वतःला एकच गोष्ट भासवत असते की मी जे काय केलं आज ते बरोबर केलं का, आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या बरोबर केल्यात ना, असं म्हणून ती बोलत असते. इथे दुसरीकडे पुरुषोत्तम आणि मीनाक्षी ह्यांचा प्लॅन आता त्यांना लवकरात लवकर कसाही करून सक्सेसफुल करायचाच असतो. दुसरीकडे अचानकच सखीचा डोर हा वाजवलेला जातो. सखी ही शॉक होते की माझा डोर जो आहे तो कोणी वाजवला, म्हणूनच ती ताबडतोब दरवाजाजवळ जाते. तेव्हा ती पाहते की दरवाजाच्या खालून तिला एक चिठ्ठी आली आहे म्हणून. आता ती चिठ्ठी जी असते ती दुसरं कोणाचीही नसून कान्हाची असते. कान्हाची चिठ्ठी पाहून सखी जी असते ती शॉक झालेली असते. म्हणूनच कारण कान्हानी त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की सखी मॅडम दार उघडा, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. ती चिठ्ठी पाहून तिला जुने दिवस आठवतात, पण कान्हा जो आहे तो बाहेर उभा आहे हे सखीला माहिती पडतं. म्हणूनच सखी म्हणते की मला अजिबातच मी दार उघडणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव, असं म्हणून सखीला आता तो सांगत असतो. तेव्हा सखी जी आहे ती कान्हावरती चिडली आहे, म्हणूनच कान्हा आता पुन्हा एक तिला अजून एक चिठ्ठी देतो आणि म्हणतो की माझं महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच मी तुम्हाला दार उघडायला सांगतो आहे, तुम्ही प्लीज दार उघडा, मला खरंच तुमच्याशी खूपच इम्पॉर्टंट असं बोलायचं आहे. असं म्हणून जी सखी आहे तिला आता कळत नाही की दार उघडू की नको म्हणून. त्यासोबतच कान्हा जो आहे तो वाट पाहत असतो की सखी मॅडम माझ्यासाठी त्यांचं दार उघडतील का. तर इतक्यातच सखी जी आहे ती आता दार उघडते आणि कान्हा जो आहे तो तिच्या दारावरती आता हसरा चेहरा घेऊन हा उभा असतो. आजचा भाग इकडेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कान्हा हा रूममध्ये आलेला आहे आणि सखीला समजवतो आहे की डिवोर्स वगैरे राहू द्या, पण तुम्ही जेवून घ्या, कारण तुमचं जेवणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अशा प्रेमाच्या गोष्टी आता त्यांच्यामध्ये सुरू झालेल्या असतात. इथे कान्हा आता सरकारलासुद्धा भेटायला आलेला असतो आणि सरकार आणि कान्हा हे दोघेही आता कट्टकारस्थान रचवतात की नेमकं सखीला आता ह्या डिवोर्सपासून कसं लांब ठेवायचं ते.
या गोष्टीवरती सरकार आणि कान्हा ह्या दोघांचाही प्लॅन जो आहे तो सुरू होतो. त्यासोबतच सरकारला माहिती असतं की आता काय करायचं आहे आणि कुठल्या क्षणी कुठला डाव हा फेकायचा आहे म्हणून. आणि त्यासोबतच सरकारला हरवू शकत नाही असं ती म्हणते.